स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ दिसत नाहीये। मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकांच्या TRP मध्ये थोड्याफार प्रमाणात उलटफेर पाहायला मिळाला आहे। काही मालिकांच्या TRP घसरल्या आहेत तर काही मालिकांच्या TRP मध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे। मालिकांच्या TRP घसरण्यामागचं कारण IPL सांगितलं जात आहे। मात्र असं असलं तरी देखील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या तुलनेत झी मराठी वाहिनीच्या मालिकेंच्या TRP मध्ये वाढ होताना दिसत आहे। झी मराठी वाहिनीच्या TRPचा आकडा स्टार प्रवाह वाहिनीच्या तुलनेत 2-3 आठवड्यापासून वरचढ राहिला आहे। त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंच्या TRP घसरण्यामागे IPL हे कारण असू शकत नाही। मालिकांच्या वेळांमध्ये होणारे सातत्याने बदल आणि मालिकेंच्या कथानकामुळे देखील प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका पाहण्यासाठी कंटाळले आहेत। प्रेक्षकांना तेच रटाळ कथानक आता नको झालं आहे। मालिकांमध्ये काहीतरी नवीन दाखवा अशी प्रेक्षक मागणी करत आहेत। तसेच मालिकांच्या वेळांमध्ये सातत्याने बदल करू नका अशी देखील प्रेक्षकांची मागणी होती। मात्र स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांच्या मागणीवर कोणतेही लक्ष दिले नाही। याचेच परिणाम आता स्टार प्रवाह वाहिनीला TRP मध्ये भोगावे लागत आहेत। स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे आता 14व्या आठवड्याचे TRP रिपोर्ट समोर आले आहेत। चला तर मग जाणून घेऊया TRP मध्ये कोणत्या मालिकांनी मारले आहे बाजी, कोणत्या मालिका गेल्या आहेत टॉप 5 मध्ये आणि कोणत्या मालिका राहिल्या आहेत बॉटम मध्ये। पाहूयात याबद्दलचे सविस्तर TRP रिपोर्ट या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 9 मालिका। तर नंबर 9 वरती आहे तुझ्या सोबतीने ही मालिका 1.0 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत तुझ्या सोबतीने या मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मागील आठवड्यात देखील मालिका सेमच रेटिंगवरती होती। तुझ्या सोबतीने या मालिकेची वेळ 30 मार्च पासून बदलण्यात आली आहे। त्यामुळे बदलत्या वेळेचा तुझ्या सोबतीने या मालिकेचा हा TRP रिपोर्ट आहे। तुझ्या सोबतीने ही मालिका जेव्हा प्राईम टाइमला प्रदर्शित होत होती तेव्हा मालिका टॉप 5 मध्ये असायची। मात्र तुझ्या सोबतीने ही मालिका आता बदलत्या वेळेमुळे टॉप 5 मधून थेट बॉटम मध्ये पोहोचली आहे। तर नंबर 8 वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका 1.2 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। मात्र तुझ्या सोबतीने या मालिकेच्या तुलनेत एड लागलं प्रेमाचं या मालिकेने रात्री 11 वाजता प्रसारणाची वेळ असून देखील चांगला परफॉर्मन्स केला आहे। तर नंबर 7 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 1.7 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने वाढ झाली आहे। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत येणारे निरनिराळे ट्विस्ट आणि होणारी नवीन कलाकारांची एंट्री यामुळे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या TRP मध्ये वाढ दिसत आहे। तसेच ही मालिका रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होऊन देखील मालिकेच्या TRP मध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे। तर नंबर 6 वरती आहे एकेकाळी टॉप 5 मध्ये असणारी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 2.0 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मागील आठवड्यात देखील ही मालिका 2.0 च्याच रेटिंगवरती होती। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील कथानकाला प्रेक्षक आता कंटाळले आहेत। या मालिकेचे रटाळ कथानक प्रेक्षकांना पाहणे आता प्रेक्षक पसंत करताना दिसत नाहीयेत। त्यामुळे मालिकेच्या TRP मध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे। आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका 2.1 च्या रेटिंगसह। वचन दिले तू मला या मालिकेच्या TRP मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 0.1 ने वाढ झाली आहे। मालिका आता चांगला परफॉर्मन्स करताना दिसत आहे आणि वचन दिले तू मला या मालिकेने टॉप 5 मध्ये आपली जागा निर्माण केली आहे। तर नंबर 4 वरती आहे आनंदी ही नवी मालिका 2.3 च्या रेटिंगसह। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत आनंदी या मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। आनंदी या मालिकेचा ओपनिंग TRP देखील 2.3 असाच होता आणि याही आठवड्यात मालिकेचा TRP सेमच आहे। मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। तर नंबर 3 वरती आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 2.5 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.4 ने प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका आता प्रेक्षकांना फार आवडू लागली आहे। मालिकेचं कथानक जसजसं पुढे जात आहे तसतसा प्रेक्षकांचा या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे। या मालिकेचं कथानक आता एका नवीन वळणावरती येणार आहे। मालिकेत एक नवा अध्याय सुरू होणार आहे आणि या अध्यायामध्ये मधुराणी गोखले आणि अमोल कोल्हे यांच्या एंट्र्या दाखवल्या जाणार आहेत। आता हे दोन कलाकार या मालिकेला पुढे नेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे मालिकेत आता नवनवीन वळणे पाहायला मिळतील। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या TRP मध्ये आता सातत्याने वाढ होताना दिसेल।
तर टॉप 2 मध्ये आहे तू ही रे माझा मितवा ही मालिका 3.0च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.2 ने मोठी वाढ झाली आहे आणि पुन्हा एकदा तू ही रे माझा मितवा ही मालिका TRP मध्ये कमाल करत टॉप 2चं स्थान कायम राखलं आहे। तर नेहमीप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे 3.5चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने वाढ झाली आहे आणि ठरलं तर मग मालिकेने पुन्हा एकदा नंबर 1 मालिका बनण्याचा बहुमान मिळवला आहे। ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्रातच नव्हे तर इस्रायल देशांमध्ये देखील पाहिली जाते, त्यामुळे मालिकेला चांगली पसंती मिळताना दिसते आणि मालिकेची TRP सातत्याने वाढत आहे। म्हणूनच ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची नंबर 1 मालिका बनली आहे। तर हा होता वीक 14चा म्हणजेच 4 एप्रिल ते 10 एप्रिलच्या 14व्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट। या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आता या TRP रिपोर्टनुसार समजत आहे की प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीकडे पाठ फिरवताना दिसत आहे। जर असे चालू राहिले तर लवकर स्टार प्रवाह वाहिनी नंबर 1चं स्थान गमावू शकते। आता येणाऱ्या आठवड्यात या मालिकेच्या TRP मध्ये वाढ होते की याहूनही अधिक घसरण होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी वाहिनी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।